Get all countries में टेस्ट करना है and repo dot find all. इथे तुम्हाला all जो आहे all जो डेटा आहे तो भेटेल countries all डेटा मिळेल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला जी करायची असते ऍझर्शन म्हणजे की आपण कंडिशन लावणार की आपली जी टेस्ट केस आहे ती कधी सक्सेस झाली पाहिजे. जर का याच्यामध्ये जर का डेटा असेल कंट्रीज मध्ये जर का डेटा असेल तरच आपली कंडिशन जी आहे ती सक्सेस झाली आपण असं म्हणणार. तर याच्यामध्ये डेटा आहे हे कसं ठरणार तर आपण इथे इफ कंडिशन नाही लावत तिथे आपण ऍझर्शन वापरतो. ऍझर्ट याच्या डिफॉल्ट डिपेंडन्सी असतात. तुम्ही कुठलेही वापरू शकता. ऍझर्ट नॉट नॉट नल और एम्प्टी नॉट एम्प्टी ऍझर्ट नॉट नल असंही तुम्ही इथे वापरू शकता इथे. आणि तुम्हाला जो काही डेटा टाकायचा आहे तर तुम्ही डेटा इथे टाकू शकता. ठीक आहे. असे बरेच आदर्शच आहेत जे आपण पुढे टेस्टिंग मध्ये कव्हर करणार आहोत. पण तुम्हाला जेव्हा टेस्टिंग करायची तर तुम्हाला हे ऍझर्शन्स वापरावे लागतील जेणेकरून तुमच्या टेस्ट केसेस ज्या आहेत त्या सक्सेस आहे की नाही ते बघता येईल. मी इथे @ टेस्ट जस्ट सिम्पली टेस्ट केलेलं आहे. प्रत्येक लेयरची बघा आता तुमची रेपो असो सर्व्हिस असो किंवा कंट्रोलर असो प्रत्येक रेपोची तुम्हाला टेस्ट केसेस तयार करायचे आहेत. मी इथे कंट्री डाउट टेस्ट साठी तयार केलेला आहे. त्याला एक्झिक्यूट करतो. टेस्ट केस घेण्याचं कारण हे आहे की तुम्हाला तो फेस कर कंट्री आय डी पास करून लिस्ट ऑफ द डेटा घेताना थोडासा इश्यू येत होता. त्याच्यासाठी मी दाखवत आहे तुम्हाला. हे माझी टेस्ट केस जी आहे ती पास झालेली आहे पण मी ते आदर्शन्स नाही लावलेलं आहे. नंतर लावूया आपण त्याला. आता सेम मला स्टेटचा डेटा घेण्यासाठी यूज करायचा आहे. तो इथे मी जे युनिट टेस्ट केस आणि ज्युपिटर जी काही व्हर्जन 5 च्या नंतर आलेला आहे लेटेस्ट व्हर्जन घेता येते. इथे तुम्हाला द्यायचं आहे स्टेट DAO टेस्ट आणि इथे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे टेस्ट फाइंड किंवा गेट स्टेट्स बाय कंट्री आयडी. म्हणजे आपण कंट्री आयडी पास करणार आणि त्याला त्याच्या अकॉर्डिंग कंट्री आयडीच्या अकॉर्डिंग ऑल स्टेट तुम्हाला इथे डिस्प्ले झाले पाहिजेत. तर तुम्हाला इथे कॉल करावा लागेल तुम्हाला स्टेट रेपोला. म्हणून मी इथे स्टेट रेपोचा ऑब्जेक्ट बनवून घेतोय प्रायव्हेट स्टेट रेपो DAO मध्ये आणि इथे कॉल करूया. पण जर का इथे स्टेट रेपो मध्ये जर का तुम्ही बघितलं तर इथे तुमची जी मेथड आहे ती मेथड असायला पाहिजे. कोणती मेथड असायला पाहिजे? फाइंड स्टेट्स
बाय कंट्री आय डी अशी, आणि एक पॅरामीटर त्याला कंट्री आय डी पास करणार, आणि ही काय रिटर्न करणार, ही जर रिटर्न करणार आहे लिस्ट ऑफ स्टेट्स. तुम्ही जर का इथे असं जर केलं असेल, समजा स्टेट रेपो डॉट फाइंड बाय आय डी, हा फक्त एकच फाइंड बाय आय डी जर केलं तर हा फक्त एक स्टेट रिटर्न करेल. जर सपोज तुमचा वन आय डी जर तुम्ही दिला तर ज्या स्टेटचा आय डी 1 आहे तोच रिटर्न होणार आहे. पण आपल्याला असं पाहिजेत का? नाही, आपल्याला असं नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे की कंट्री आय डी पास केलेला आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग मला सर्व स्टेट जे आहेत ते फेच झाले पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपण इथे फाइंड बाय, आपल्याला इथे स्वतःची कस्टम मेथड लिहावी लागेल. तुम्हाला इथे स्वतःची कस्टम मेथड लिहावी लागेल. इथे रेपो मध्ये बघा तुम्ही लिहिलेली आहे कस्टम मेथड, लॉंग कंट्री आय डी इक्वल टू 1. इथे बघा, इथे तुम्ही स्वतःला तुम्हाला असं लिहावं लागेल, लिस्ट ऑफ स्टेट्स फाइंड स्टेट बाय कंट्री आय डी. तर तुम्हाला इथे कंट्री आय डी वरून ऑल लिस्ट ऑफ चे स्टेट्स अवेलेबल होतील. तुम्ही इथे कॉल करणार तर तुम्हाला सर्व जो काही डेटा आहे इथे लिस्ट मध्ये मिळणार. मी याला इथे एक्झिक्यूट करतो. जर तुम्हाला बघायचं असेल आउटपुट बघायची गरज नाही आहे याच्यामध्ये. इथे तुम्हाला रन करण्यासाठी स्प्रिंग बूट हा आपल्याला टाकावा लागेल, स्प्रिंग बूट टेस्ट. हा ना त्याचा नाही टाकला त्याच्यामुळे एवढा सगळा हा तुम्हाला दिलेला आहे एक्सेप्शन. आणि याला एक्झिक्यूट करून घेऊया. तुम्हाला असं करायचं होतं स्टेट सिटी साठी कॉमनली असंच करायचं आहे. तुम्हाला जो रेपो आहे तुम्हाला कस्टम रेपो बनवावा लागेल, जो आपण लास्ट डेटा जेपी मध्ये शिकलेलो आहे. तुम्हाला हाच फॉलो करायचा आहे. आता आपण आज जी एपीआय आहे ती आपली लॉग इनची एपीआय आहे. आता लॉग इनच्या एपीआय साठी आपण अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन करून आपल्याकडे काही रजिस्ट्रेशन अवेलेबल आहेत जे की लोकल डीबी मध्ये बनवलेले आहेत. आपण लोकल डीबी बघूया. एक एंट्री आहे आपण जी एपीआय थ्रू केलेली आहे आणि टेम्पररी पासवर्ड सपोज असा दिलेला आहे, टेम्पररी पासवर्ड. पण आता मला ईमेल आणि याच्या जस्ट मला फक्त चेक करायचं की याचा ईमेल आयडी अवेलेबल आहे का, ईमेल आणि पासवर्ड आहे का अवेलेबल. जर का मी डेटाबेस मध्ये जस्ट मी असं लिहितोय पासवर्ड सध्या 1 2 3 4, मला चेक करायचं आहे की या ईमेल आयडीचा आणि पासवर्डचा डेटा अवेलेबल आहे की नाही. जर अवेलेबल असेल तर लॉग इन सक्सेस दाखवायचं आहे, जर अवेलेबल नसेल तर आपल्याला लॉग इन फेल दाखवायचं आहे. ह्या दोन गोष्टीने आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला लॉग इनची एपीआय बनवायची आहे. जर पण लॉग इनची एपीआय जर बनवायची आहे तर लॉग इन साठी हा वेगळा फॉर्म बनवलेला असणार आहे. लॉग इन साठी जो UI चा फॉर्म असेल तो वेगळा फॉर्म बनवलेला असणार आहे. जर मोस्टली करून जर आपला लॉग इनचा वेगळा जर फॉर्म असेल तर आपण लॉग इन साठी वेगळाच कंट्रोलर बनवणार. सर्व्हिस एकच असणार आहे तुमची, बट कंट्रोलर वेगळा असणार आहे.
STS मध्ये जाऊया. आता लॉजिक काय आहे आपलं चेक करायचं. स्टेप 1 काय आहे की आपण कंट्रोलर मध्ये पोस्ट एपीआय थ्रू, कारण आपल्याला डेटा पाठवायचा आहे चेकिंग साठी. सो पोस्ट एपीआय थ्रू डेटा इथे आपण URL थ्रू पण पाठवू शकतो. आणि गेट मॅपिंग जर का आपण गेट घेतली मेथड यूज जरी केली तर आपण URI मार्फत @path व्हेरिएबल और रिक्वेस्ट परमने डेटा पाठवू शकतो. पण जेव्हा तुमचा डेटा हा खूप इम्पॉर्टंट असतो, फॉर एक्झाम्पल लॉग इन आयडी आणि पासवर्ड, तर तुम्ही URL मध्ये जो डेटा पाठवता तो विजिबल असतो सगळ्यांना, तर तिथे सेफ्टी राहत नाही. जर तुम्ही पोस्ट मेथडने जर का डेटा तुम्ही पाठवत असाल तर तो डेटा जो आहे तो बॉडीमध्ये जातो आणि नॉर्मली विजिबल राहत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी ही जी मेथड आहे ही आपण यूज करणार आहोत. पोस्ट बाइंडिंग करणार आहोत, पोस्ट मॅपिंगच यूज करणार आहोत, कारण की आपण जो काही डेटा पाठवणार आहोत कंट्रोलर मधून तो डेटा सिक्युअर राहील, दिसणार नाही, विजिबल राहणार नाही म्हणून. तर सिम्पली आपण काय करणार आहोत, इथे एक कंट्रोलर बनवणार आहोत. त्याचं नाव असणार आहे लॉग इन कंट्रोलर. लॉग इन कंट्रोलर बनवणार आहोत. देन लॉग इन कंट्रोलर बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर मेथड बनवणार आहोत जी बाइंड करणार आहोत आपण पोस्ट मेथड सोबत युजिंग पोस्ट मॅपिंग. आणि आता चेकिंग करण्यासाठी की आपल्या याच्यामध्ये डीबी मध्ये त्याचा युजर क्रिएटेड आहे किंवा नाही आहे, हे बघण्यासाठी आपल्याला किती फील्डची गरज असते साधारणतः सागर? जर का तू लॉग इन करतोय तर किती फील्डने तू लॉग इन करतोय? युजर नेम आणि पासवर्ड. आता आपण काय चेक करणार की हा जो युजर नेम आहे तो अवेलेबल आहे की नाही, आणि पासवर्ड जो आहे तो अवेलेबल आहे की नाही, या दोन गोष्टीने आपण चेक करणार. हा कुठे चेक करणार? आपण डेटाबेस मध्ये चेक करणार आहोत. ओके. डेटाबेस मध्ये चेक करणार आहोत. मग डेटाबेस मध्ये कोणता टेबल आहे ज्याच्यामध्ये तुमचा युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे श्रेया? कोणत्या टेबल मध्ये दिलेला आहे युजर नेम आणि पासवर्ड अवेलेबल? युजर नेम मीन्स आर ईमेल. युजर्स. ओके, करेक्ट. युजर्स मध्ये अवेलेबल असणार आहे. सो मग आता मी जेव्हा एखादा चेक करेन, मग मला काय चेक करायचं? आय नीड टू चेक फ्रॉम द रेपो. मला अशी एक मेथड गरज आहे जी डाव लेअर मध्ये तुम्हाला एक गरज आहे की काय चेक करेल? फाइंड. आता इथे इथे युजर नेम पासवर्ड टाकून मल्टिपल युजर्स येणार नाहीयेत. इथे आपल्याला एकच युजर चेक करायचा आहे आणि तो एक युजर असला पाहिजे. इथे काय चेक करायचं आहे? सिंगल युजर आहे आपला. लेट्स सी युजर्स, वन युजर सपोज. युजर नेम, फाइंड युजर बाय युजर नेम. आता इथे जर ईमेल असेल तर आपल्याला ईमेल अँड पासवर्ड. डाव लेअर मध्ये तुम्हाला असं लिहावं लागेल कस्टम मेथड. त्याच्यासाठी आपण अगोदर कस्टम मेथड शिकली. स्ट्रिंग ईमेल कॉमा स्ट्रिंग पासवर्ड ही डावची मेथड आहे तुमची, जी तुम्हाला जी रेपो मध्ये तुम्हाला ही मेथड लिहावी लागेल कस्टम. याने तुम्हाला डेटाबेस मधून युजर नेम आणि पासवर्ड जर असेल तर तो डेटा जो आहे फेच होईल. तर आपण युजर साठी युजर साठी एक टेस्ट केस बनवूया. ऍक्च्युली डाव साठी एक वेगळीच डाव टेस्ट नावाचं पॅकेज बनवायला पाहिजेत होतं आणि त्याच्या आतमध्ये ओके वन बाय वन प्रत्येक गोष्ट ही टेस्ट केस लिहितात. का टेस्ट केस लिहितात? की डेव्हलपरने ती गोष्ट लिहून टेस्ट केली आहे याचा रेकॉर्ड राहतो, पुरावा राहतो बाकीच्यांना की येस डेव्हलपरने डायरेक्टली दिलेलं नाहीये. मी इथे अजून एक क्लास माझा जो काही JUnit टेस्ट केस आहे तो घेतोय आणि याला नाव देतोय युजर डाव टेस्ट. मला इथे रेपोजिटरी लागेल @spring boot test आणि
याच्यामध्ये मी लिहिणार आहे टेस्ट गेट युजर बाय ईमेल अँड पासवर्ड. पण इकडे लक्षात ठेवा की आपण पासवर्डला असं डायरेक्टली पासवर्ड देत नाही, थोडस स्पेल मिस्ट करतो सिक्युरिटी पर्पज साठी. पासवर्ड लिहितो आपण जाणून बुजून, कारण की कोड क्वालिटीमध्ये पासवर्ड सारख्या सेन्सिटिव्ह गोष्टी डायरेक्टली असं लिहिणं योग्य नसतं, थोडस स्पेल मिस्टेक करतो. रिअल टाइम मध्ये आपण पासवर्डला पासवर्ड कधीच लिहित नाही, पासवर्ड किंवा असं काहीतरी वेगळंच लिहित असतो. प्रायव्हेट आणि माझा जो काही युजर रेपो असेल, युजर्स रेपो, त्याचा ऑब्जेक्ट बनवला जाईल युजर, आणि याला करूया ऑटोवायड. आता आपल्याकडे ही मेथड अवेलेबल आहे का युजर रेपो मध्ये? ही जी मेथड आहे ही मेथड अवेलेबल नाहीये रेपोजिटरी मध्ये, आपल्याला ही मेथड बनवावी लागेल. काय नावाने बनवायची ही मेथड? सिम्पली. आणि हा किती काय रिटर्न करेल? लिस्ट ऑफ युजर रिटर्न करणार नाही. एका युजर नेम साठी, म्हणजे एका ईमेल आयडी फक्त एकच युजर क्रिएट झाला पाहिजे. एका ईमेल आयडी ने दुसरा युजर क्रिएट नाही झाला पाहिजे, म्हणजे एक सिंगलच ऑब्जेक्ट असला पाहिजे. म्हणून आपण जेव्हा चेक करू तेव्हा सिंगलच ऑब्जेक्ट इथे दिसला पाहिजे, आणि इथून रिटर्नही आपण सिंगलच ऑब्जेक्ट करणार आहोत. युजर्स एकच युजर्स हा माझा एंटिटीचं नाव आहे, आणि मी रिटर्न करत आहे इथे सिंगल युजर्स. आणि मेथडचं जे नाव आहे, आपण जसं शिकलेलो आहोत की फाइंड बाय एक्स एक्स मध्ये आपण शिकलेलो आहे की फाइंड बाय लिहून तुम्हाला जे काही फील्डचे नाव आहे, फाइंड बाय व्हॉट, फाइंड बाय युजर्स, आणि फाइंड फाइंड युजर्स बाय व्हॉट, कशाने आपल्याला फाइंड करायचं आहे. एकदा मी त्याची जी काही एंटिटी आहे एंटिटी चेक करून घ्या अगोदर, कारण स्पेलिंग मिस्टेक झालं तर एरर येणार. कशाने फाइंड करणार आहोत? ईमेल या कीवर्डने, आणि पासवर्ड नाहीये माझ्याकडे, टेम्प पासवर्ड लिहिलेला आहे मी. ठीक आहे, या दोन गोष्टीने मला शोधायचं आहे. सो मी इथे लिहितो फाइंड युजर्स बाय ईमेल, आणि अँड ऑपरेटर वापरलेला आहे, म्हणजे जर का ईमेल आणि पासवर्ड जर दोन्ही असतील तरच इथे आपण याला यूज करूया, तरच हा डेटा फेच करेल. जर दोन्ही मॅच झाले तर, नाही तर नाही करणार. आणि दोन्ही पॅरामीटर आपल्याला पास करायचे आहेत, म्हणून स्ट्रिंग ईमेल आणि स्ट्रिंग अशा पद्धतीने तिथे आपण टाकून दिलेलं आहे. सो आता ही जी तुमची रेपोजिटरी ची मेथड आहे, ही ईमेल घेऊन आणि पासवर्ड घेऊन एक ऑब्जेक्ट रिटर्न करेल. जर अवेलेबल असेल तर रिटर्न करेल, नाही तर रिटर्न करणार नाही. सो इथे येऊया आणि सिम्पली याच्यामध्ये त्या मेथडला कॉल करूया. युजर रेपो डॉट फाइंड युजर्स बाय ईमेल आयडी आणि पासवर्ड. आता तुमच्याकडे जर का तो अवेलेबल असेल, लेट्स सी, मी सॉरी, ईमेल आयडी आणि पासवर्डही आपण तो टाकून घेऊया. आणि रिटर्न करेल एक ऑब्जेक्ट युजर फाउंड नावाचा एक आपण बनवून घेऊया. आता ईमेल आयडी माझ्या डीबी मध्ये काय आहे, तर जो ईमेल आयडी आहे तो मी चेक करतोय, चेक करत आहे. माझी डेटाबेसची स्क्रीन दिसत आहे ना तुम्हाला सगळ्यांना? हो सर. ओके, ठीक आहे. सो डेटाबेस मध्ये जे आहे ईमेल आयडी मी इथे पुट करतो ऍज अ, आणि पासवर्ड जो आहे तो पासवर्डही मी
सो आता या टेस्ट केसला मी जर एक्झिक्यूट केलं तर तो जो डेटा येतो आपण चेक करूया की तो डेटा येतो की नाही. मी आउटपुट करतो इथे युजर फाउंड. तर तुम्ही प्रत्येक लेअरला प्रत्येक छोट्या फंक्शन साठी सुद्धा तुम्हाला टेस्ट केस लिहावी लागते डेव्हलपरला. म्हणजे तुम्ही हाफ टेस्टर असता ऑलमोस्ट. जर तो डेटाबेस मध्ये डेटा असेल तर तो डिस्प्ले होईल. आता याच्या कन्सोल मध्ये तुम्हाला तो डेटा डिस्प्ले व्हायला पाहिजे. इथे तुम्हाला तो डेटा बघा दिसलेला ID1 फर्स्ट नेम लास्ट नेम पूर्ण ऑब्जेक्टच तुम्हाला इथे दिसून गेलेला आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ की ही जी तुमची मेथड आहे फाइंड युजर्स बाय ईमेल आयडी अँड टेम्पररी पासवर्ड इट इज वर्किंग फाईन ही. आता नेक्स्ट तुम्हाला सर्व्हिस लेअर मध्ये तुम्हाला एक मेथड लिहावी लागते. काय? आता तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट काय आहे एपीआय साठी चेक करा. तुमची रिक्वायरमेंट काय आहे एपीआय साठी की युजर नेम आणि पासवर्ड जर असेल तर त्याने सांगितलं पाहिजे. त्याने काय सांगितलं पाहिजे? सिम्पली आउटपुट काय आलं पाहिजे? लॉग इन सक्सेस असं दिसलं पाहिजे. आणि जर का क्रेडेन्शियल चुकीचे असतील नसेल तर इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असं आलं पाहिजे. मग डेटा लेअर मधून हा डेटा येतो. डेटा लेअर मध्ये हा तुम्हाला डेटा येतो. मग इथे तर ते लॉग इन सक्सेस किंवा हे नाही तर मग हे जे काही लॉजिक आहे डेटाबेस मधून हा डेटा आला तर याच्या बेसवर तुम्हाला सर्व्हिस लेअर मध्ये लॉजिक लिहायचं आहे. तर सर्व्हिस लेअर कोणती आहे तुमची? सिंपल तुम्हाला एक सर्व्हिस लेअर बनवून दिलेली असेल त्या सर्व्हिस लेअर मध्ये जायचं आणि बनवायचं. सगळ्यात अगोदर तुम्हाला मेथड कोणती पाहिजे ते विचार करा. सर्व्हिस लेअर मध्ये मेथड कोणती पाहिजे? मी रिटर्न काय करत आहे सध्याच्या याच्यामध्ये? श्रेया कोणता डेटा टाइप मी रिटर्न करत आहे? स्ट्रिंग. येस. तर रिटर्न टाइप स्ट्रिंग आहे. आणि मला इनपुट पॅरामीटर काय भेटले पाहिजेत सागर त्या मेथडला? येस. युजर नेम आणि पासवर्ड भेटले पाहिजेत त्या मेथडला. तर आपली मेथड अशी असेल सर्व्हिस लेअर मधली. सर्व्हिस लेअर मधली जी काय आपली मेथड आहे ती अशी असली पाहिजे. तर पब्लिक असायला पाहिजेत पहिल्यांदा. दुसऱ्यांदा पब्लिक आणि रिटर्न टाइप याचं काय दिलेलं आहे तर स्ट्रिंग रिटर्न टाइप आहे. नेम काय ठेवायचं? लॉग इन चेक बाय युजर नेम और पासवर्ड किंवा लॉग इन चेक जरी लिहिलं तरी एवढं पुरेसं आहे. पण पूर्णच लिहा बाय युजर नेम अँड पासवर्ड. तुम्ही डबल एस कधीच वापरू नका. मोस्टली करून आपण वापरत नाही. डबल झी वापरलं तरी चालेल. ही तुमची मेथड झालेली आहे. याच्यामध्ये दोन पॅरामीटर जे आहेत काय आहेत तुमचे? स्ट्रिंग युजर नेम अँड स्ट्रिंग पासवर्ड. ही तुमची मेथड अशी डिसाइड होते. बघा कशावरून ही सर्व्हिस मेथड डिसाइड झाली की मला काय पाहिजे आहे लॉग इन कंट्रोलर मध्ये मी पास करणारे युजर नेम आणि पासवर्ड आणि मला रिटर्न असं पाहिजे आहे. ही रिक्वायरमेंट एफडीडी डिपार्टमेंट कडून आपल्याला आलेली असते की आपल्याला काय करायचं. आपल्या सिनियर डिस्कस करतात की मला इनपुट काय मिळणार आहे आणि त्याचं जे काय म्हणजे रिक्वेस्ट काय आहे मला रिस्पॉन्स काय द्यायचे याची सर्व डिटेल तुम्हाला दिलेली असते. तुम्ही विचारता किंवा डिस्कसही करता स्क्रम मीटिंग मध्ये डेली. आता आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे आपल्यासाठी ही स्पेशली ही रिक्वायरमेंट आपल्याला आलेली आहे. आता ही सगळ्यात अगोदर आपण इंटरफेस मध्ये डिक्लेअर करूया. सर्व्हिसच्या सर्व्हिस मध्ये आपण ही मेथड डिक्लेअर करूया आणि ही आपण डिक्लेअर केली सेमीकॉलन दॅट्स इट. त्याच्यानंतर IMPL मध्ये लगेच एरर येईल का? कारण की
त्याचं असं म्हणणं आहे की इंटरफेस मध्ये एक मेथड आलेली आहे पण इथे इम्प्लिमेंटेड नाहीये. तर आपण ती पण इम्प्लिमेंटेड करून घेतलेली आहे. बघा तुम्हाला इथे ओव्हरराइडेड मेथड इथे ती तयार झालेली दिसेल. कसं तयार केलं मी, जर ही मेथड जर का इथे अवेलेबल नसेल, इन केस ही मेथड जर अवेलेबल नसेल आणि मी इंटरफेस मध्ये टाकलं तर लगेच इथे एरर येतो. काय एरर येतो तो चेक करा. द टाइप युजर सर्व्हिस मस्ट इम्प्लिमेंट द इनहेरिटेड abstract मेथड. आणि याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे ऑप्शन येतो ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड्स. याच्यावर क्लिक करा आणि खाली तुम्हाला ती मेथड आलेली दिसेल. लिहायचंही काम नाहीये तुम्हाला. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ऑलरेडी युजर रेपो मध्ये एक मेथड तयार केलेली आहे. युजर रेपो डॉट तुम्ही स्वतः कशासाठी केलेली आहे, तुम्हाला डेटा युजर आणि ईमेल ईमेल आणि पासवर्ड वरून पाहिजेत पण तुमच्याकडे ती मेथड नाहीये डिफॉल्ट मध्ये. मग तुम्ही स्वतःची कस्टम मेथड लिहिलेली आहे फाइंड बायची. ओके. मग ईमेल म्हणजे काय, तुमचा युजर नेम असू शकतो, तो इथे टाकताय. हा जो पासवर्ड आहे हा तुमचा टेम्पररी पासवर्ड आहे, तुम्ही इथे टाकाल. आणि रेपो कडून एक ऑब्जेक्ट रिटर्न होणार आहे तुम्हाला फाउंड युजर नावाचा, पण तुम्ही त्याला काय नाव द्यायचं ते देऊ शकता. आता तुम्ही इथे लिहू शकता, असं लिहू शकता की इफ, पण याला बघा तुमच्याकडे जो डेटा आहे हा ऑब्जेक्टचा डेटा आहे पण तुम्हाला रिटर्न काय करायचं आहे इथे, तुम्हाला रिटर्न काय करायचं इथे स्ट्रिंग मध्ये रिटर्न करायचं आहे. ठीक आहे. मग मी इथे एक स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर करतो किंवा तुम्ही नाही केलं तरी चालेल. तुम्हाला सिम्पली सांगायचं आहे की इफ फाउंड युजर जर का नल असेल, फाउंड युजर इक्वल इक्वल टू जर का नल असेल, जर फाउंड युजर जर नसेल तर याचा अर्थ काय होतो, जर ईमेल आणि पासवर्ड जर नसेल तर याचा अर्थ काय होऊ शकतो, इनवैलिड पासवर्ड। या तो वो यूजर है ही नहीं, या तो ईमेल आईडी या पासवर्ड जो है वो इनवैलिड होगा, कुछ तो है ऐसा। ठीक है। अगर मैं सिंपल प्रोग्रामिंग लिख देता हूं ताकि आप लोगों को कंफ्यूज ना हो, पूरा लॉन्ग प्रोग्रामिंग लिख देता हूँ। तो यहाँ से मैं क्या करूंगा, एक वेरिएबल लिख देता हूँ मैसेज नाम का, स्ट्रिंग स्ट्रिंग msg, इसे नल या इनवैलिड इनवैलिड क्रेडेंशियल्स, ऐसे नहीं करना, मैं सिर्फ इसे नल कर लेता हूँ शुरुआत में, फिर उसे ओवरराइड करेंगे। नल कर देता हूँ, एक लॉन्ग प्रोसेस लिख रहा हूँ आपको समझने के लिए। मैसेज, अगर अगर ये नल है मतलब कि यूजर नेम और पासवर्ड है नहीं, तो मैं यहाँ पे क्या लिखूंगा, इनवैलिड यूजर डज नॉट एग्जिस्ट और इनवैलिड, या तो यूजर डज नॉट एग्जिस्ट लिखने से अच्छा है कि इनवैलिड क्रेडेंशियल, ऐसे हम लोग लिख सकते हैं। ओके। अगर इसमें कुछ डेटा आया तो इसका मतलब है कि वो यूजर जो है वो अवेलेबल है, तो मैं क्या करूंगा, मैसेज इक्वल टू लॉगिन सक्सेस फॉर द नाउ, इसके बेसिस पे। देखो अगर यूजर डेटाबेस में है तो मैं लिख देता हूँ लॉगिन सक्सेस, अगर नहीं है नल है वो तो लिख देते हैं कि इनवैलिड क्रेडेंशियल्स है, और ये एमएसजी जो है ये रिटर्न कर देते हैं यहाँ से। सागर, हा लॉजिक कळाला तुला? ओके। सोनाली, क्लिअर आहे? ओके ठीक आहे. श्रेया, एनी डिफिकल्टीज यार, काही समजण्यासाठी तुला काही No, अडचण sir. आहे? ओके, स्ट्रेट फॉरवर्ड आहे कोड. ओके ठीक आहे. तर आता सर्व्हिस लेयर ही सर्व्हिस माझे लॉजिक लिहून झालेलं आहे. मला इथे टेक्निकली पुढे यूज करण्याच्या अगोदर लक्षात ठेवा,
तुम्हाला युनिट टेस्ट केस लिहिणं गरजेचं असतं. जसं की इथे मी डाव टेस्ट साठी केलेलं आहे, तसंच मी सर्व्हिस लेअर साठीही इथे क्रिएट करतो. मी सध्या नाही करणार, कारण की सर्व्हिस लेअरला टेस्ट करण्यासाठी मॉकिंग वापरलं जातं. आता मॉकिंग काय आहे तुम्हाला मी शिकवलेलं नाहीये. मॉकिंग जेव्हा संध्याकाळी इव्हिनिंगच्या बॅच मध्ये होईल तुमचं सगळ्यांचं मॉकिंग, तेव्हा तुम्हाला सांगेन मी लिहायला. पण आपण सर्व प्रोजेक्टच्या ऑल टेस्ट केसेस लिहिणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिहावं लागतं सर्व्हिस टेस्ट, आणि इथे तुम्हाला युजर सर्व्हिसची तुम्हाला टेस्ट करणार आहात म्हणून एक युनिट टेस्ट केस युजर सर्व्हिस टेस्ट असं तुम्ही तयार करून ठेवता इथे. बट आपण आता लिहिणार नाही आहोत. @spring boot टेस्ट, आणि सिम्पली इथे आपण याला काढून देऊया. जस्ट असं राहिलं तरी चालेल. आता आपलं शेवटचं जे राहिलेलं आहे तो म्हणजे की आपल्याला एक एपीआय एक्सपोज करायची आहे. बघा आतापर्यंत आपण रेपो तयार केली, सर्व्हिस तयार केली, पण आतापर्यंत आपण एक्सपोज केलेलं नाहीये म्हणून ही एपीआय तयार झाली नाही. आता आपण तयार करूया. सो मी इथे नवीन कंट्रोलर घेत आहे. का नवीन कंट्रोलर घेत आहे? कारण की माझ्याकडे जो लॉग इनचा फॉर्म असेल तो वेगळा असेल, रजिस्ट्रेशनचा फॉर्म वेगळा आहे, लॉग इनचा फॉर्म वेगळा आहे. म्हणून आपण सोपं बनवण्यासाठी लॉग इन साठी जो फॉर्म आहे तो फॉर्म वेगळ्या कंट्रोलरला आपण ठेवणार आहोत. तुम्ही एकत्र केला तरी चालेल, पण मोस्ट ऑफ द करून जेवढे फॉर्म तेवढे जर कंट्रोलर घेतलं तर जास्त बरं पडतं. मी याला नाव देतोय लॉग इन कंट्रोलर म्हणून. ओके, याला हा साधा क्लास आहे जावाचा. याला स्प्रिंग बिन बनवण्यासाठी @रेस्ट कंट्रोलर हे अनोटेशन देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर याला युनिक ऍड्रेस देण्यासाठी @रिक्वेस्ट मॅपिंग टाकून त्याला आपण जस्ट /login असं आपण त्याची URL पाथ देऊया. त्याच्यानंतर जी मेथड आहे पब्लिक स्ट्रिंग लॉग इन चेक, किंवा तुम्हाला जे काही द्यायचं आहे लॉग इन तर लॉग इन तुम्ही देऊ शकता. आणि याच्यामध्ये URL डिस्टन्स करूया. पोस्ट मॅपिंग करतोय आपण इथे जेणेकरून सुरक्षित राहावा. आणि लॉग इन साठी मला असं वेगळी काही URL द्यायची गरज नाही वाटत आहे म्हणून मी जस्ट स्लॅश टाकतो इथे, किंवा तुम्ही ते जरी नाही टाकलं तरी चालतं, नुसतं पोस्ट मॅपिंग जरी दिलं तरी चालेल, काही याच्यातनी अडचण नाहीये. रिटर्न करताना मी इथे काय रिटर्न करणार आहे, जस्ट राईट नाव मी नल रिटर्न केलेला आहे. आता इथे प्रश्न आहे असा की मला युजर नेम आणि पासवर्ड कसा येणार. बघा, जेव्हा तुम्ही गेट मॅपिंग घेता तेव्हा तुम्ही पाथ व्हेरिएबलने किंवा रिक्वेस्ट परमने URL थ्रू डेटा पाठवू शकता. पण जेव्हा तुम्ही पोस्ट मॅपिंग किंवा पुट मॅपिंग घेता तेव्हा एक्सपेक्टेड असतं तुम्ही रिक्वेस्ट बॉडी मधूनच डेटा पाठवणे, तिथूनच तुम्हाला डेटा पाठवायचा असतो. आता तुमच्याकडे तुम्ही जर का म्हटलं की सर इथे एवढ्या सगळ्या फील्ड्स आहेत, तर लॉग इन करण्यासाठी युजर्सचा जर का मी इथे एंटिटी वापरला, इकडे चेक करा की जर का मी इथे युजरचा एंटिटी जर मी वापरला, युजरचा जर एंटिटी वापरला असा ऍज अ युजर, तर या युजर्स मध्ये किती फील्ड आहेत चेक करा. एक 10-12 फील्ड इथे उपलब्ध आहेत, 10 ते 12. पण आपल्याला याच्यामध्ये 12 फील्ड पाठवायचे आहेत का पोस्टमॅन कडून श्रेया? आपल्याला किती फील्डचा डेटा पाठवायचा आहे युजर इकडे फक्त? सागर? Only two. ओनली टू युजर नेम अँड पासवर्ड. सो आपण काय एवढा मोठा डेटा वापरायचा आहे, काय गरज आहे, नाही वापरायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, सिम्पली मोस्ट ऑफ द करून आपण इथे अजून एक पॅकेज बनवतो. तुम्ही त्याला फॉर्म नाव दिलं तरी चालेल की आपण हा फॉर्मचा डेटा इथे बाइंड करणार आहोत. पण मोस्टली करून आपण वेब सर्व्हिसेस मध्ये DTO नाव देतो, याला डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट. याला काय नाव देतो, डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एंटायर एंटिटी वापरत नाही, तेव्हा आपल्याला जर का कमी फील्डचा डेटा वापरायचा असतो तेव्हा आपण एक DTO बनवतो पॅकेज. एक क्लास बनवूया, काय नावाचा बनवूया, लॉग इन
लॉग इन फॉर्म नावाचा बनवूया किंवा लॉग इन डीटीओ देऊया. ठीक आहे, लॉग इन डीटीओ देतो मी इथे. आणि लॉग इन डीटीओ मध्ये मला किती फील्ड पाहिजे तेवढ्याच फील्ड घ्या. प्रायव्हेट स्ट्रिंग ईमेल. आणि लक्षात ठेवा, या फील्डचं नाव तेच ठेवा जे तुमच्या एंटिटी मध्ये आहे. या फील्डचं नाव तेच ठेवा जे तुमच्या ओरिजिनल एंटिटी मध्ये आहे. चेंज केलं तर इंटरनली ह्या फील्ड मॅच होणार नाहीत त्या एंटिटी सोबत. प्रायव्हेट स्ट्रिंग आणि पासवर्ड साठी आपण इथे एंटिटी मध्ये ईमेल आणि टेम्प पासवर्ड घेतलेला आहे. दॅट्स इट. आणि इथे येऊन @डेटा मी घेणार आहे. फक्त डेटा, गेटर सेटर आणि याच्यासाठी बस. दॅट्स इट. मला दोनच फील्ड पाहिजेत होत्या, मी दोनच फील्ड घेतल्या. माझं काम होईल. आता मी रिसोर्स मध्ये येणार, लॉग इन कंट्रोलर मध्ये येणार आणि हा जो डीटीओ आहे इथे रिक्वेस्ट बॉडी का वापरतो आपण, जेव्हा मला बॉडी मधून पोस्टमॅनच्या बॉडी मधून मला डेटा जेव्हा रीड करायचा आहे तेव्हा मी रिक्वेस्ट बॉडी वापरतो. रिक्वेस्ट बॉडी लॉग इन डीटीओ. ओके, लॉग इन. ठीक आहे, दॅट्स इट. माझा डेटा इथपर्यंत आता येणार. या ऑब्जेक्ट मध्ये डेटा येणार. मला सर्व्हिस लेअरला कॉल करावा लागेल. प्रायव्हेट युजर्स सर्व्हिस युजर्स सर्व्हिस युजर सर्व्हिस @AutoWired. ठीक आहे, हा मी ऑब्जेक्ट बनवलेला आहे. आणि इथे युजर सर्व्हिस डॉट ती जी मेथड आपण बनवलेली आहे स्पेशली लॉग इन चेक बाय युजर नेम पासवर्ड याच्यासाठीच बनवली होती, ती इथे आपण टाकून देऊ. आता कसं टाकणार की लॉग इन मध्ये बघा, लॉग इन मध्ये तो डेटा येणार. सो लॉग इन डॉट गेट ईमेल आणि गेटर मेथडने लॉग इन डॉट गेट टेम्पररी पासवर्ड. म्हणजे त्या ऑब्जेक्ट मधला डेटा आपण रीड केलेला आहे आणि तिकडून काय आन्सर येणार आहे, जे काही मेसेज येणार आहे, रिटर्न येणार आहे त्या मेथडने, तो आपण मेसेज इथून रिटर्न करूया. That's it. खूप छोटासा कोड आहे हा एका एपीआय चा. जर तुम्ही बघायला गेलं तर हार्डली आपण हा 3 लाईनचा कोड लिहिलेला आहे. अँड देन आपण इथे इथे सुद्धा आपण जास्त काही कोड लिहिलेला नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड 4-5 लाईनचा कोड आहे आणि हा एका लाईनचा कोड आहे. एक एपीआय तुम्ही व्यवस्थित एक्सपोज केलेली आहे एवढ्या याच्यावर. तर चला आता शेवटी फायनलाइज तुम्हाला ती एपीआय जी आहे ती रन करून दाखवणं गरजेचं आहे. तर आपण ती एपीआय रन करूया. आता तुम्ही म्हणाल की सर रेस्ट कंट्रोलरची पण टेस्टिंग होते का? येस, रेस्ट कंट्रोलरची ही टेस्टिंगच करायची असते. आपण असं रन करून पोस्टमॅनने दाखवल्यापेक्षा आपण ते तर बघतोच, परंतु एक परत परत टेस्ट करायची गरज नाही. म्हणून आपण अजून एक पॅकेज टेस्टिंग मध्ये आपण टाकून ठेवूया. तुम्हाला इंटरव्ह्यूला जेव्हा विचारलं जाईल की काय काम होतं, तर तुम्हाला हेच काम सांगायचं आहे. कंट्रोलर टेस्ट. आणि याच्यामध्ये अजून एक युनिट टेस्ट केस तुम्हाला घ्यावा लागेल. युजर लॉग इन कंट्रोलर टेस्ट आहे ही आपली. लॉग इन रिसोर्स टेस्ट असं घेऊन ठेवा. दॅट्स इट. नंतर आपण त्याला इम्प्लिमेंट करूया. आता प्रोजेक्टला रन करायचंय. जस्ट राईट क्लिक, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. पोस्टमॅन ही ओपन करून ठेवलेला आहे माझा. वर्क स्पेस चेंज करूया, लोकल. क्लोज झाले एपीआय.
मला एवढ्या डेटाचा गरज नाहीये. अलाव ऍक्सेस. सगळ्यांनी पोस्टमॅन रेडी करून ठेवा. सगळ्यांनी प्रोजेक्ट इथपर्यंत रेडी करून ठेवा. मी सर्व डेटा जो आहे बाकीचा काढून घेतो या API मधला आणि जस्ट मला जेवढा डेटा पाहिजे तेवढाच डेटा आपण इथे ठेवूया. तर चेक करूया की आपल्याकडे सध्या आपली जी API आहे स्लॅश लॉग इन आणि बाकीचं काही दिलेलंच नाहीये. तर सिम्पली इथे ती जी काही API आहे ती स्लॅश लॉग इन क्लास लेवलला जी आहे ती फक्त लॉग इन आहे आणि जस्ट ओनली स्लॅश. सो चेक करूया. इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स दिलेलं आहे. काय इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स दिलेलं आहे सागर? पासवर्ड मॅच होत नाही. काय पासवर्ड आपल्याकडे? एकदा चेक करूया. साई 1 2 3 4 आहे. सो चला टाकूया साई 1 2 3 4. लॉग इन सक्सेस दाखवलेला आहे. दॅट्स ग्रेट.